नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आपण तर कैरीचे लोणचे आणि वेगवेगळ्या प्रकारची चटणी तर बनवतोच, पण आज एकदम झटपटीत अशी पटकन होणारी आणि कमी साहित्यात ही आपण चटपटीत अशी कैरीची चटणी बनवणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, बनवायला जास्त पण वेळ लागत नाही। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा। तर ही चटणी जवळजवळ फ्रीजच्या बाहेर म्हणलं तर 4 ते 5 दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये म्हणलं तर महिनाभर टिकते। तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। कैरीची चटपटी चटणी बनवण्यासाठी ही तर मी एक कैरी घेतलेली आहे। तर ही जवळजवळ अर्धा किलोची कैरी आहे। तर ही राजापुरी कैरी आहे, तुम्ही कुठली पण कैरी घेऊ शकता, पण कच्ची बघून घ्यायची आहे, जास्त पिकलेली घ्यायची नाही। तर ही तर मी जवळजवळ एक कैरी घेतलेली आहे। आता ह्या चटणीसाठी काय साहित्य लागत आहे ते बघूया। तर जास्त काही साहित्य नाही, तर कमी साहित्यात आपली ही चटणी होते। तर ही तर मी अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर घालणार आहे। आणि ही तर मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे 2 टेबलस्पून मोठे एवढं, आणि जिरं घेतलेलं 1 चमचा, मोहरी 1 चमचा आणि चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहे। तर जिरे मोहरी आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला कैरी आहे ती खिसून घ्यायची आहे। तर साल न काढताना अशीच आपल्याला ही कैरी आहे ती खिसून घ्यायची असते। तर चला आता मी ही रेसिपीला सुरुवात करते। इथं आता मी सगळ्यात पहिले जो रुचकाचा भाग असतो ना, जो देठाचा भाग असतो ना, तर तो आपल्याला कैरीचा काढून घ्यायचा आहे। ते काढणं महत्त्वाचं आहे, नाहीतर आपल्या चटणीला आहे ते टेस्ट येणार नाही। तर इथं आता मी जाड होलाची खिसणी घेतलेली आहे। तर आपल्याला जाड होलाच्याच खिसणीने ही कैरी आहे ती खिसून घ्यायची आहे। तर एकदम बारीक अशी खिसून घेऊ नका। तर अशा प्रकारे इथं आता मी खिसणी घेतलेली आहे आणि खिसणी सहाय्याने आपल्याला ही कैरी आहे ती खिसून घ्यायची आहे। तर पहिले जुने काय करायचे माहिती आहे का, तर खिसून न घेता अशी कुटून घ्यायची। तर कुटूनसुद्धा खूप छान अशी ह्याची टेस्ट लागायची। तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी खिसून घेत आहे। तुम्हाला खिसायचे नसेल तर तुम्ही तुकडे करून असे खलबत्त्यात टाकून कुटूसुद्धा शकता, त्यानेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते। तर चला मी सगळे अशीच हे कैरी आहे ना तर खिसून घेते। ही तर मी संपूर्ण जी कैरी आहे ना तर खिसून घेतलेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारे कमी पसरट अशा भांड्यामध्ये हा जो खिस आहे तो काढून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला मसाले टाकून छान असं मिक्स करता येईल। तर चला सगळ्यात पहिले आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे। तर इथं तुम्हाला मागाशीच म्हणलं होतं, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर आणि नाहीतर गूळसुद्धा घालू शकता, त्यानेसुद्धा खूप छान असे टेस्ट येईल। आता इथं मी चवीनुसार मिरची म्हणजेच 1.5 चमचे एवढं मिरची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा हळद घातलेली आहे। तर दाण्याचा कूट घालायचं कारण म्हणजे काय होतं की छान अशी टेस्ट लागते, आणि कच्चाच घालायचा। तर पहिले काय करायचे, दाण्याचा कूट घालायचे, त्याच्यामुळे छान अशी चटणीला टेस्ट यायची। तर इथं मी एकदम जुन्या पद्धतीची चटणी बनवत आहे। तुम्हाला कशी आवडते त्याच्यानुसार तुम्ही दाण्याचा कूट घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल। पण इथं आता मी दाण्याचं कूट घालून छान असे कैरीचा खिसा आहे तो छान असा मिक्स करून घेते। तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आणि टेस्टला तर अप्रतिम लागते ही कैरीची चटणी। कैरीच्या खिसामध्ये छान असे मसाले मिक्स करून झाल्यावर आपल्याला आता तडका द्यायचा आहे। तर त्यासाठी इथं मी तडका पॅन आता गॅसवर ठेवलेला आहे आणि ह्याच्यात आपल्याला 2 पळी एवढं तेल घालायचं आहे। तर तेल पण जास्त घालू नका, 2 पळी एवढं मी तर हे तेल आहे ना तर ह्याच्यामध्ये घालून घेते। इथं आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालं की आपल्याला सगळ्यात पहिले मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडून द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे। तर सगळ्यात पहिले मोहरी घालायची आहे, कारण की जिरे लगेचच तळलं जातं, त्याच्यामुळे मोहरी घालायची आहे। आवडत असेल तर चिमटभर हिंग घातलं तरी चालेल, पण हिंग घातल्यामुळे वेगळा असा वास येतो, त्याच्यामुळे इथं मी हिंग घातलेला नाही। तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। आता इथं आपली मोहरी आहे ती छान अशी तडतडली आहे। आता ह्याच्यातच मी जे जिरं घेतलं होतं 1 चमचा ते घालणार आहे। तर जिरं पण आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे आणि छान अशी आपली फोडणी तयार झाली की मगच आपल्याला खिसावर घालून घ्यायची आहे। इथं आपली आता फोडणी आहे ती तयार झालेली आहे। तर लगेच आता आपल्याला गरमागरम हे चटणीवर घालून घ्यायची आहे। तर बघू शकता मस्त अशी फोडणीचा सुगंध सुटलेला आहे। आता ही लगेच आपल्याला हे चटणीवर घालून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मस्त ही चटणी लागते, झटपट अशी आपली चटणी होणारी आहे। जेवणासोबत तुम्ही अशी खाऊ शकता किंवा अशी खाल्ली तरी अप्रतिम टेस्ट लागते। त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारची ह्या उन्हाळ्यामध्ये चटणी करून बघा। लोणचे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्या चटण्या किंवा वेगवेगळ्या आपण वर्षभरासाठी मुरांबे हे तर बनवून ठेवतोच, पण अशा प्रकारची झटपट अशी कैरी चटणी तुम्ही एकदा बनवूनच बघा, खूप छान अशी लागते, अप्रतिम टेस्ट लागते। इथं आपली झटपट अशी चटपटीत कैरीची चटणी तयार झालेली आहे। तर बघू शकता जवळून दाखवते, मस्त अशी झालेली आहे आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील।
तर चला आता नेक्स्ट व्हिडिओने भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.